नमस्कार, मी स्वप्नाली प्रधान. मी आज आलेले आहे बदलापूरच्या अजून एका नर्सरीमध्ये. मागे मी तुम्हाला एक नर्सरी दाखवलेली, तुम्ही मला खूप छान प्रतिसाद दिला, तर त्यासाठी धन्यवाद. आणि आज मी तुमच्यासाठी अजून एक नर्सरी घेऊन आलेली आहे, जिथे चिक्कार झाडं आहेत. फार सुंदर नर्सरी आहे, मोठी नर्सरी आहे. आणि आत्ता म्हणजे जूनमध्ये हे एक एक्झिबिशन सारखं, एक्झिबिशन असं नाही म्हणता येणार, डिस्प्ले करतात त्यांच्या झाडांचा, जिकडे येऊन तुम्ही खरेदी करू शकता झाडं. तुम्हाला एक झाड हवं असेल तरी ते तुम्हाला देतील, आणि तुम्हाला अनेक झाडं हवी असतील, म्हणजे जसं तुमचा फार्म हाऊस आहे, 50 झाडं हवेत, 100 झाडं हवेत, तरी ती सुद्धा तुम्हाला ते देतील. तर त्यासाठी तुम्ही ह्या नर्सरीला नक्की व्हिजिट करा. पण व्हिजिट करायच्या आधी हा व्हिडिओ बघा, कारण की यांच्याकडे काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. फुल झाडं, फळ झाडं, सगळी झाडं आहेत इकडे. आणि मागच्या वेळेस माझ्या व्हिडिओवर मला खूप लोकांनी कमेंट केलं की जेव्हा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल्स देतो तेव्हा तुम्हाला कळत नाही की डिस्क्रिप्शन कसं बघायचं, किंवा तुम्हाला डिटेल्स कशा बघायच्या हे नाही समजत. तर मी व्हिडिओच्या एंडला ह्या नर्सरीचा ॲड्रेस आणि ह्या नर्सरीचा नंबर, म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर, जे इकडे आहेत मिस्टर राऊत म्हणून, त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईन. तर तुम्ही नक्की त्याच्यावरनं व्हिजिट करू शकता. तुम्ही त्या स्क्रीनचा शॉट घेऊ शकता, म्हणजे स्क्रीनशॉट घेऊ शकता, किंवा तुम्ही लिहून घेऊ शकता तुमच्याकडे. मी एंडला साधारण थोडा वेळ, म्हणजे 30 सेकंदासाठी वगैरे ती एक स्लाईड टाकेन, ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे डिटेल्स देईन. तर चला पहिले आपण नर्सरी बघूया. आज ही जी मी नर्सरी तुम्हाला दाखवते ना, ती तुम्ही माझ्या इट्स माय लाईफ वाला चॅनलवर पहिले बघितली सुद्धा असेल, कारण की मी इकडे बऱ्याच वेळा व्हिजिट करते. हे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत, आणि ह्यांची नर्सरी जी आहे ना ती खूप छान आहे. आणि मला मेन काय आवडतं ह्यांच्याकडे, की ह्यांची जी झाडं आहेत ना, त्याला उगीचच खत घालून किंवा असे जे केमिकल खतं घालून मोठी केलेली नाही आहेत. जसं आपल्याला आवडतात ऑर्गॅनिक झाडं आवडतात, नॅचरली ग्रो केलेली झाडं आवडतात, तशी ह्यांची झाडं आहेत. त्यामुळे मला ही नर्सरी खूप जास्ती आवडते. आणि तुम्ही जर का झाडं बघाल तर एवढी हेल्दी आणि छान आहेत की मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच. आपण एक टूर घेणार आहोत, आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते. हा बघा, तुम्हाला जर का हा एरिया सगळा दिसत असेल, तर माझ्या मागचा जो एरिया आहे तो, आणि आता इकडे माझ्या मागचा जो एरिया आहे तो, हा जो सगळा मोकळा एरिया आहे, इकडे झाडं लागणार आहेत. तर ती कधी लागणार, त्याचं काय असणार आहे, ह्याचा अजून एक व्हिडिओ येईल. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तो व्हिडिओ आला तेव्हा की तुम्हाला परत एक नोटिफिकेशन येईल. आणि नोटिफिकेशन आलं की तुम्हाला समजेल की इकडे डिस्प्ले कधी लागलाय, तर तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. आता मी तुम्हाला काही आंब्याची रोपं दाखवते, आणि त्याला लागलेले आंबे सुद्धा दाखवते. एवढी छान हेल्दी रोपं आहेत की तुम्हाला म्हणजे बघितल्यावर कळेल की किती व्यवस्थित सगळं मेंटेन केलेलं आहे. हे बघा, ह्या ग्रो बॅग्स आहेत. ग्रो बॅग्समध्ये हे लावलेले आंबे आहेत. आणि मी तुम्हाला आंबे पण काही दाखवते, किती सुंदर लागलेत बघा. क्वालिटी बघा तुम्ही. हे बघा किती सुंदर आंबे लागलेले आहेत, आणि भरपूर रोपं आहेत. हे बघा केवढी रोपं आहेत बघा. आणि मी तुम्हाला अजून दाखवते. हा बघा, हे बघा, हे बघा किती छान आंबे लागलेत बघा. तर तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता, तुम्ही इकडून मागवू शकता. तुमचे जर का मोठे म्हणजे फार्म हाऊस सारखं असेल, जास्ती तुम्हाला संख्येत झाडं हवी असतील, तरीही तुम्ही मागवू शकता. हे बघा त्यांनी कशी लावलेली आहेत, आणि किती छान त्यांनी मेंटेन केले बघा. फारच सुंदर क्वालिटीची तुम्हाला इकडे झाडं रोपं मिळू शकतात. तर मी अजून तुम्हाला दाखवेन. हे मी तुम्हाला एक आंब्याचं एक सेक्शन दाखवलंय. अजून असे दुसरे पण सेक्शन्स आहेत, ते पण दाखवेन मी तुम्हाला. अजून दुसरी कुठली झाडं आहेत तेही दाखवेन. हे बघा किती सुंदर बघा. आता मी तुम्हाला टेरेससाठी खास एक आंबा दाखवते, जो खूप छान आहे, छोटासा आहे. टेरेसवर नक्की तुम्ही लावू शकता. आंबा दाखवते. हा बघा, ह्याची ग्रो बॅग बघा केवढीशी आहे, आणि आंबा बघा किती छान आहे, मस्त मोहर आलाय. आता ह्याची आपण माहिती घेऊयात. हा ऑल टाइम मँगो आहे. हा जास्त वाढत नाही, मॅक्सिमम हा 5 ते 7 फुटापर्यंत वाढतो. आपण टेरेस किंवा गच्चीमध्ये लावू शकतो, आणि हा वर्षभर येतो. बरं, आणि असा ग्रो बॅग मध्येच लावला तरी तो राहतो? ग्रो बॅग किंवा मोठ्या कुंड्यांमध्ये. ओके. जिथे ऊन मिळेल तिकडे गॅलरी सुद्धा लावू शकतो आपण. बरं, एवढूशा रोपाला बघा किती आंबे आलेत. फारच सुंदर आहे. म्हणजे ज्यांच्याकडे जागा कमी आहे त्यांच्यासाठी हे एक बेस्ट ऑप्शन आहे. हा केशर आंबा आहे, आणि ही मोठी झाडं आहेत, म्हणजे फळं लागलेली.
तर ही जमिनीतच लावायला लागतात का ही सुद्धा ग्रो बॅग मध्ये आपण लावू जर शकतो? टेरेस असेल तर ग्रो बॅग मध्ये लावू शकतो, कारण ह्याला ऊन हवंय. म्हणजे कुठल्याही फळझाडांना फुलझाडांना एक 4 ते 5 तास ऊन पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे. बरं, पण ते ग्रो बॅग्स मध्ये येऊ शकतात. येऊ शकतात. ओके, म्हणजे तुमच्याकडे जागा कमी असेल तरी तुम्ही हा आंबा लावू हो शकता. हो, पण तुमच्याकडे जर का जमीन असेल तर बेस्ट, बेस्ट. एकदम बेस्ट. हे बघा, मी तुम्हाला अनेक झाडं दाखवते आंब्याची. बघा केवढी आंब्याची झाडं इकडे लावलेली आहेत, त्यांनी छान रो मध्ये सगळं लावलेलं आहे. तर तुम्ही आलात तर तुम्हाला मस्त बघायला मिळतील. तर हे बघा किती सुंदर झाडं आहेत, भरपूर झाडं आहेत इकडे. आणि तुम्हाला क्वांटिटीत पण मिळू शकतं. स्वतःसाठी तुम्ही नेणार असाल तर 1-2 रोपं सुद्धा मिळू शकतात. आता मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. तर हे बघा, इथे किती कैऱ्या लागल्यात बघा तुम्ही. आंबा पाडाला आता. हो, पण अजून थोडा वेळ लागेल मला वाटतं. पण आता जवळजवळ आंबा तयार होत आलेला आहे. हे जे मी तुम्हाला रोपं दाखवली त्याच रोपांचं हे झाड आहे, म्हणजे हे लावलेले जमिनीमध्ये. आणि ह्याला 6 वर्ष झाली आहेत. झाडावर किमान 100 आंबे आहेत. म्हणजे हे बघा सगळीकडे. आता थोडंसं ऊन असल्याने तुम्हाला क्लिअर एखाद्या वेळेस नसेल दिसत, पण सगळीकडे म्हणजे खालपासून वरपर्यंत आंबेच आंबे लागलेत. हे बघा. आणि या झाडाला 6 वर्ष झालेली आहेत. 3 वर्षापासून ह्याला असेच आंबे लागतात भरपूर. आणि आंब्याची क्वालिटी पण तुम्ही बघा, झाड पण फार सुंदर झालेलं आहे. आणि आंबा बघा, आणि जी कलमं आपण तुम्हाला दाखवली त्यातनंच लावलेलं हे आहे. एक आंबा हातात धरून दाखव, मोठा जरा त्यातला. हा बघा, माझ्या हातापेक्षाही मोठा आंबा आहे हा. आता मी तुम्हाला चिक्कूचं झाड दाखवते. तर चिक्कू बघा कसे मस्त लागलेले आहेत. म्हणजे तुम्ही हे झाड जर का घेऊन गेलात तर तुम्हाला चिक्कू ऑलरेडी मिळणार आहेत लागलेले. हे बघा किती सुंदर आहेत. ह्याला काय म्हणतात, म्हणजे कुठलं एक व्हरायटी आहे ही ही चिक्कू? घोलवड. अच्छा, गोलवडचा चिक्कू, म्हणजे एकदम गोड असणार. छान. गोड. हा, आणि साईज सुद्धा सीझन नुसार मोठी छोटी असते याची. बरोबर बरोबर. आणि हे पण आपल्याला ग्रो बॅग मध्ये पण चालतं लावलेलं. हो, लावू शकतो. म्हणजे हे टेरेस गार्डन मध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता. तुमचं फार्म हाऊस असेल तर तुम्ही इकडून भरपूर पण नेऊ शकता. म्हणजे तुम्ही हो, हो. ह्याच्यात देणार त्यांना. जसं आता कोणाला जर का 100 झाडं हवी असतील तर आपण 100 सुद्धा देऊ देऊ शकतो. शकतो, आपल्याकडे खूप क्वांटिटी आहे. ओके, तर तसंही तुम्ही घेऊ शकता. आणि मी तुम्हाला अजून दाखवते. चिक्कू इकडे छान लागलेले आहेत. हे बघा, केवढी झाड आहेत बघा. आणि तुम्ही क्वालिटी बघू शकता झाडाची. झाडं किती छान मेंटेन केलेली आहेत आणि एकदम मस्त त्याला लागलेली फळं. हे बघा, इकडून मी जवळून दाखवते. आंबा व्यतिरिक्त सुद्धा इकडे फळझाड आहेत. आणि त्याच्यात मी तुम्हाला एक दाखवते, ते म्हणजे हे छानसं छोटंसं मोसंब. हे बघा केवढी ग्रो बॅग आहे. त्याच्यामधल्या झाडाला सुद्धा मस्त एक मोसंब आलेलं आहे. तर अशी अनेक झाडं आहेत. कुठली कुठली आहेत ती सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवेन. हे बघा, इथे अशी अनेक नारळाच्या झाडांची सुद्धा रोपं आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणाले की भरपूर व्हरायटी आहेत, नुसतं आंबाच नाही तर बरीच अशी झाडं आहेत. हे बघा केवढी आहेत. आणि हे एक सेक्शन आहे, असं नारळाचं अजून सुद्धा सेक्शन आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे. म्हणजे एकच प्रकार असं नाही, अनेक प्रकार आहेत त्यांच्याकडे. ही बघा, ही जामची झाडं आहेत आणि इकडे लागलेले आहेत जाम ऑलरेडी. हे बघा किती सुंदर लागलेत. आणि अशी भरपूर झाडं आहेत. म्हणजे हे तुम्ही विकत घेऊ शकता. ग्रो बॅग मी तुम्हाला दाखवते. हे बघा ग्रो बॅग मध्ये लावलेले आहेत. हे तुम्ही घेऊन जाऊ शकता. छान मोठं होतं हे झाड आणि फार सुंदर असे जाम येतात. हे बघा भरपूर लागलेत. म्हणजे आता व्हिडिओत तुम्हाला किती दिसतील मला माहित नाही, पण खूप लागलेत, खूप. हे बघा छोटे मोठे मी तुम्हाला सगळे दाखवते. किती सुंदर लागलेत बघा जाम. ही सुद्धा बरीच रोपं आहेत तिकडे आणि मस्त मोठी झाली आहेत. ग्रो बॅग मध्ये आहेत. तर तुम्ही ग्रोथ पण बघू शकता की ग्रो बॅग मध्ये लावलेलं सुद्धा छान मोठं होतं. तर तुम्ही घरी नेलं की ह्याला थोडी मोठी ग्रो बॅग घ्यायची. जमिनीत लावलं तर अतिउत्तम. ही बघा, अशी तुम्हाला फुलझाडांची रोपं दिसतील. भरपूर फुलझाडं सुद्धा आहेत. एकदा ती डिस्प्लेला लागली ना की तुम्हाला व्यवस्थित कळेल की किती आहे, काय आहे, कशी आहेत. आणि आता सध्या ह्यांचं जे नर्सरीमध्ये त्यांनी ठेवले, पूर्ण सेक्शन्स मध्ये ठेवलेले आहेत. मी तुम्हाला एकदा गंमत दाखवते. ही बघा, ही रांजाई आहे आणि किती छान फुलली आहे बघा. एवढी सुंदर रांजाई फुलली. आणि हे बघा
फारच सुंदर आहे. तर हे बघा, अशी तुम्हाला ह्यांच्याकडनं फुलझाडं घेता येतील, तशीच फळझाडं घेता येतील. मस्त असा हेक्झोरा सुद्धा फुललेला आहे. किती छान गोड पिंक कलरची फुलं आहेत बघा, आणि किती फुलं आलीत बघा. तर तसं आता जेव्हा ह्यांचा डिस्प्ले लागेल तेव्हा मी तुम्हाला एक व्हिडिओ करून शेअर करेन. मी तुम्हाला बघता येतील की त्यांच्याकडे कुठली कुठली झाडं आहेत, आणि तसं नर्सरीला व्हिजिट करून तुम्ही झाडं घेऊ शकता. नमस्कार, मी कमलेश राऊत. ही आपली यमुनाबाग नर्सरी आहे. बदलापूर स्टेशन पासून 1-1.5 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. आपल्याकडे विविध प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची झाडं ही खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि ह्या त्याच्यावर काही व्हरायटी आपण लिस्ट केलेली आहे. या व्यतिरिक्त सुद्धा नवीन नवीन झाडं येत असतात. आणि तसंच आपण जूनच्या फर्स्ट वीकमध्ये इथे एक डिस्प्ले लावतो, जे छोट्या जागेमध्ये सर्व झाडे एकाच ठिकाणी बघता येतील आणि त्याची माहिती सुद्धा मिळेल. तेव्हा तुम्ही अवश्य भेट द्या.